नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे लपलेली आहेत की ती आजही तिथे गेलो की ती मनाला भुरळ पाडतात। यामध्ये समुद्रकिनारे, किल्ले, डोंगरदऱ्या, मंदिरं, ऐतिहासिक वास्तू तसेच इतर बऱ्याच जागा आहेत। अशाच काही ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजेच जांभवली येथील निसर्गरम्य महादेव मंदिर। पुण्याजवळ मावळ तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जांभवली या गावात स्वयंभू महादेवांची पिंड आणि महादेवाचे मंदिर आहे। हे देवस्थान मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे। पुण्यापासून साधारण 60 ते 65 किलोमीटर अंतरावर ओल्ड पुणे मुंबई हायवे मार्गे येथे पोहोचता येते। हे देवस्थान एका छोट्याशा डोंगरावर उभारलेले आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे। मंदिराला विस्तीर्ण परिसर असून मंदिराबाहेर गाड्यांना पार्किंगला सुद्धा भरपूर जागा आहे। इथे गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो श्री महादेवांच्या दर्शनाला। जसं की तुम्ही बघू शकता की सभोवतालचा हा परिसर अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा आहे। हे बघा मित्रांनो, मंदिरासमोरील परिसर आणि एंट्रन्सला काळ्या दगडातील श्री नंदी विराजमान आहे। श्री नंदीचे दर्शन घेऊन आता आपण पुढे मंदिरात जाऊया। हे बघा, मंदिराच्या आतील मेन हॉल। हा हॉल सुद्धा बराच मोठा आहे। इथून आपल्याला मेन गाभाऱ्यात दर्शनासाठी जाता येते। समोरच सुरेख अशी कासवाची मूर्ती आणि अजून एक नंदी आपण इथे बघू शकता। चला तर गाभाऱ्यात जाऊन श्रींचे दर्शन घेऊया। श्री महादेवांच्या बाजूला श्री गणेशाचे दर्शन इथे होते आणि ही बघा येथील अप्रतिम अशी शिवपिंड। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षी यमामृतात्। या महादेवाच्या मंदिरात दक्षिण बाजूजवळ प्रांगणामध्ये भगवान श्री शंकराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे।
चला तर इथे सुद्धा श्री महादेवांचे दर्शन घेऊया. श्री नंदीवर विराजमान असलेली ही महादेवांची प्रतिमा खूपच अप्रतिम आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर सुद्धा एक्सप्लोर केला. मॉन्सून सीझन मध्ये म्हणजेच पावसाळ्यात इथे अनेक धबधबे उंच टेकड्यांवरून खळखळत वाहत येतात. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर वाटेत असंख्य असे ब्युटिफुल स्पॉट्स लागतात, जिथे तुम्ही निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून सजवलेल्या परिसराचा आनंद घेऊ शकता. तर असे हे भव्य आणि सुंदर श्री महादेवांचे मंदिर आणि सभोवतालचा परिसर तुम्ही नक्की विजिट करा. परिसर एक्सप्लोर करताना एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो, की कुठेच कचरा करू नका अथवा फेकूही नका. इट विल हेल्प कीप आवर एन्व्हायरमेंट नीट अँड क्लीन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सुद्धा सबस्क्राईब करून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.